रात्रीचे 12 वाजले होते. तरी देखील अंजलीला झोप येत नव्हती. गादीवर इकडून तिकडे कूस बदलणे चालू होते. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. 15 वर्षांपूर्वीचा काळ तिला आठवला होता. त्यावेळेसचे तिचे जीवन किती दुःखदायक होते. नुसत्या विचारानेच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. 15 वर्षांपूर्वी तिचे राकेशसोबत लग्न झाले होते. सुखी संसाराचे स्वप्न घेऊन तिने सासरी प्रवेश केला. घरातील वातावरण एकदम चांगले होते. सासू सासरे एक नणंद जीव लावत असे. नणंद तर तिची मैत्रीणच होती. नेहमी वहिनी वहिनी म्हणून तिच्या मागे मागे फिरायची. तिच्यापेक्षा 2च वर्षांनी लहान होती. सासूबाई पण तिला स्वयंपाकात मदत करीत असत. जे येत नाही ते अगदी प्रेमाने आईसारखे शिकवत असत. राकेशला हे आवडते, तू आज ही भाजी कर, तर कधी गोड पदार्थ करायला सांगत असत. एकदम खेळीमेळीचे वातावरण होते. तिचा दिवस कसा जायचा हे तिला पण समजत नसे. राकेश ऑफिसमधून आल्यानंतर त्याला हातपाय पुसण्यासाठी टॉवेल देणे, त्याच्यासाठी छान आल्याचा चहा करून द्यायला तिला आवडत असे. त्याचे बूट पॉलिश करण्यापासून ते त्याच्या कपड्यांना इस्त्री करणे हे सर्व कामं ती आवडीने आणि मनापासून करीत असे. पण लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या लक्षात आले की राकेश जेवढ्यापुरतं तेवढंच बोलतो. जास्त बोलत नाही, बाहेर फिरायला घेऊन जात नाही. पण लग्न होऊन थोडेच दिवस झाले होते म्हणून अंजलीने एवढे मनावर घेतले नाही. तिला वाटले हळूहळू राकेशमध्ये बदल होईल. आपल्या प्रेमाच्या ताकदीने आपण त्याला आपलेसे करू. एक दिवस एक दूरचे नातेवाईक पत्रिका घेऊन आले आणि राकेशला आणि अंजलीला लग्नाला घेऊन येण्याचा आग्रह करू लागले. राकेश जास्त काही बोलला नाही. येतो म्हणून सांगितले. अंजलीला खूप आनंद झाला. लग्नानंतर दोघांना एकत्र पहिल्यांदाच बाहेर जायला मिळणार म्हणून ती खूप खुश होती. 8 दिवसांनी लग्न होते. तिची आजपासूनच तयारी सुरू झाली. सासू सासरे दोघांनी सांगितलं, तुम्ही दोघे मिळून जा. नंदेने वहिनीला विचारलं, काही लागत असेल तर मला सांगा, मी मार्केटमधून आणून देईल. 8 दिवस कसे भुर्रकन निघून गेले. राकेश गप्प होता, काही बोलत नव्हता. राकेश ऑफिसला जायला निघाला तसं आईने सांगितलं, आज लवकर ये, लग्नाला जायचं आहे. लग्न संध्याकाळी 7 वाजता आहे. अंजली खूप उत्सुक होती. तिने तोपर्यंत छान आवरून ठेवलं. छान काठापदराची साडी नेसली, केसांचा अंबाडा बांधला. तिची नणंद नेहाने कॉलेजमधून येता येता मोगऱ्याचा गजरा आणला होता. तो छान अंजलीने अंबाड्यावर माळला. हलके फुलके मेकअप केले. सासूने दागिने दिले, ते घातले आणि राकेशची वाट पाहत उभी राहिली. राकेश फक्त 15 मिनटं अगोदर आला. चहा घेऊन आणि कपडे बदलून ते दोघे लग्नासाठी निघाले. राकेश रस्त्याने काहीच बोलला नाही. लग्न मंडपात गेल्याबरोबर एका ओळखीच्या नातेवाईकांकडे अंजलीला सुपूर्त केले आणि सांगितले, लग्न झाल्याबरोबर काकूंबरोबर जेवण कर, आपण लगेच निघू. असे सांगून तो मित्रांसोबत जाऊन बसला. अंजलीला थोडे विचित्र वाटले, पण तिने मनावर घेतले नाही. काकू तिला प्रश्न विचारत होत्या, तुझे शिक्षण किती, तू काय करतेस? अंजली थोडी नाराज होती. राकेशला शोधत होती. त्याला शोधत शोधत तिने सांगितले, मी फक्त 12वी पास आहे. मी एका खेड्यातली आहे. शिक्षणाची सोय नव्हती आणि आईवडील बाहेरगावी शिकण्यासाठी परवानगी देत नव्हते, म्हणून कशी तरी 12वीपर्यंतच शिकले. काकूने तिला खूप प्रश्न विचारले, तरी देखील ती बोलत होती, पण लक्ष अजिबात नव्हते.
एकदाचे लग्न झाले, जेवणही झाले, तरी राकेशचा पत्ता नव्हता. तिला आता खूप अस्वस्थ वाटू लागले. ती गप्प होती. तेवढ्यात काकूने एक शेवटचा प्रश्न विचारला. राकेश तुला जीव लावतो का गं? ती थोडी गोंधळली. काय उत्तर द्यावे याचा विचार करू लागली, कारण सध्या तिच्या मनात तोच प्रश्न गोंधळ घालत होता. राकेश असा का वागत असेल? एवढा वेळ झाला माझी एकदाही विचारपूस करायला आला नाही, वगैरे वगैरे. ती अचानक भानावर आली आणि काकूला म्हणाली, राकेश माझ्यावर खूप खूप प्रेम करतो. डोळ्यात मात्र निर्विकार भाव होते. थोड्या वेळाने राकेश आला आणि काहीही चौकशी न करता म्हणाला, चल आपल्याला खूप उशीर झाला आहे, असे बोलून चालायला लागला. ती त्याच्या मागोमाग निघाली. जाताना पण रस्त्याने तो काहीच बोलला नाही. घरी पोहोचल्याबरोबर नेहा म्हणाली, वहिनी तुम्ही आज खूप खूप सुंदर दिसत आहात. तेवढ्याच सासूबाई आल्या आणि अंजलीला म्हणाल्या, लग्नानंतर पहिल्यांदा एवढे छान आवरलेस आणि खरोखर आज तुझी दृष्ट काढावी लागणार. अंजली हसली आणि कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये निघून गेली. अंजली स्वभावाने अबोल आणि भिडस्त असल्यामुळे तिने आजपर्यंत राकेशला काहीच विचारले नाही. डोक्यात मात्र राकेशला विचारण्यासाठी खूप सारे प्रश्न थैमान घालत होते. मनात वादळ पेटलेलं होतं, पण ती बाहेरून गप्प होती. राकेश एव्हाना झोपी पण गेला होता. अंजली मात्र खिडकीतून एकटक बाहेर पाहत जागीच होती. राकेशला विचारण्यासाठी मनात बऱ्याच प्रश्नांची मालिका तयार करत होती. भराभर दिवस निघून गेले. लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले. 2 दिवसांनी लग्नाचा वाढदिवस होता. घरात सर्व पहिला वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅन करत होते. नेहा तर खूप उत्सुक होती. तिने तर मैत्रिणींची लिस्ट तयार करून ठेवली होती. सासू सासरे नेहा यांनी प्लॅन केला, घरीच लग्नाचा वाढदिवस साजरा करू. मित्रमंडळी नातेवाईक सर्वांना बोलवू, दारात मंडप टाकू, आचार्याला जेवणाची ऑर्डर देऊ. योजना आखून झाली. संध्याकाळी राकेश आल्यावर चहापाणी झाले की सर्वांनी विषय काढला. राकेशला नियोजन करायला सांगितले. मित्रांची नातेवाईकांची लिस्ट करायला सांगितली. राकेश काहीच बोलत नव्हता. काहीतरी विचार करण्यात गुंग होता. मग अचानक म्हणाला, आम्ही दोघे फिरायला जाऊ आणि तिकडेच वाढदिवस साजरा करू. सर्व गप्प झाले. शेवटी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यांच्या मर्जीप्रमाणे साजरा करू देत म्हणून कोणी जास्त चर्चा केली नाही. दोघेच फिरायला जाणार हे फायनल झाले. दुसरा दिवस उजाडला. राकेशने सुट्टी घेतली होती. अंजलीला घेऊन तो जवळच कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनासाठी आला. दोघांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. दुपारी पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर शाहू पॅलेस पाहण्यासाठी गेले. दोघांमध्ये जेमतेम संवाद होता. कामापुरते बोलणे चालू होते. अंजलीला अजिबात करमत नव्हते. सर्व काही भावनाशून्य होते. तिची मनातल्या मनात घुसमट होत होती. राकेश बळजबरीने वाढदिवस साजरा करत आहे असा भास होत होता. आता तिच्या भावनांना तिला मोकळे करायचे होते. आज तिला राकेशकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची होती. तिने मनात पक्का निर्धार केला होता. 1 वर्षापासून होणारा मनाचा कोंडमारा तिला आता असह्य होत होता. राकेश पण अबोल होता. त्याच्या पण मनात काहीतरी चालले होते. त्याचे पण अजिबात लक्ष नव्हते. अर्धात शाहू पॅलेस पाहिल्यानंतर अंजली म्हणाली, मी खूप थकले आहे, आपण लॉजवर परत जाऊयात. राकेशला पण कंटाळा आला होता.
दोघेजण लॉजवर परत आले. अंजलीने मात्र ठरवले होते की आज काहीही होऊ दे, आपण आपल्या मनातील सर्व प्रश्न विचारायचे. असं ठरवून सर्व धैर्य एकवटून तिने राकेशशी बोलायला सुरुवात केली. अंजली म्हणाली, मला काही विचारायचं आहे, मी बोलू का? राकेश म्हणाला, मला तुला काही सांगायचे आहे, त्यासाठीच तर मी तुला बाहेर फिरायला घेऊन आलो. नंतर तू बोल, मला अगोदर तुला काही सांगायचे आहे. अंजली गप्प बसली. पुढे राकेश म्हणाला, राग येऊ देऊ नकोस, मी तुला आज सत्य सांगणार आहे. यावर तुला जे बोलायचे आहे ते तू नंतर बोल. माझ्या आईवडिलांनी बळजबरीने माझे तुझ्यासोबत लग्न ठरवले. तू सावळ्या रंगाची, कमी शिकलेली, राहणीमान साधारण. मला तू पसंत नसताना देखील आईवडिलांसाठी मी लग्न केले. आईला तू आवडायचीस, खूप संस्कारी म्हणून आई नेहमीच तुझे गोडवे गायची. त्यांच्या शब्दासाठी, त्यांना दुखावू नये म्हणून मी तुझ्याशी लग्न केले. पण माझ्या ऑफिसमधल्या मुलीवर प्रेम आहे. ती मला पहिल्यापासून आवडते, पण आईवडिलांना ती आवडत नाही. तिचे राहणीमान आवडत नाही, म्हणून त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला. घरात बरेच दिवस कोणी कोणाशी बोलत नव्हते. शेवटी मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तू आज जशी आहेस तशीच तुला ठेवेल. माझ्याकडून जास्तीच्या अपेक्षा करू नकोस. यावर तुला काय निर्णय घ्यायचा तो घे, मला मान्य आहे. अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिला काय होतंय ते कळत नव्हतं. तिच्या मनात आता कोणतेच प्रश्न नव्हते. न विचारता सर्व प्रश्नांची उत्तरे तिला मिळाली होती. तिला आता लगेचच जीवनयात्रा संपवावी असे वाटत होते. ती थोडा वेळ निःशब्द झाली. राकेशच्याही लक्षात आले. त्याने तिला पाणी आणून दिले. तू थोडा वेळ विचार कर, असे म्हणून बाहेर गॅलरीत जाऊन बसला. अचानक 4चा अलार्म वाजला आणि अंजली तंद्रीतून बाहेर आली. तिला हे सर्व 15 वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग जसाच्या तसा आठवण्याचे कारण म्हणजे अचानक काल तिची आणि राकेशची भेट झाली. तब्बल 15 वर्षानंतर दोघे रस्त्यात भेटले होते. अंजलीने ओळखले, हा राकेशच आहे. त्याच्यात फारसा बदल झाला नव्हता, पण राकेशला ओळखायला थोडा वेळ लागला. दोघे पण घाईत होते. राकेशची मीटिंग होती आणि अंजलीची पण एका कंपनीच्या मालकासोबत अपॉइंटमेंट होती. राकेशने दुसऱ्या दिवशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि नक्की भेटण्याचे प्रॉमिस घेतले. अंजलीची इच्छा नव्हती, तरी देखील एक वेळ भेटूया, भेटायला काय हरकत आहे, म्हणून तिने भेटण्यासाठी होकार दिला. अंजलीने 15 वर्षांपूर्वीच राकेशला सोडून दिले होते. लग्नाचा वाढदिवस ही त्यांची शेवटची भेट होती. त्यानंतर अंजलीने जिद्दीने ड्रेस डिझायनरचा कोर्स पूर्ण केला. अंजली आता एक प्रसिद्ध ड्रेस डिझायनर होती. दुसऱ्या दिवशी दोघे एका नामांकित हॉटेलमध्ये भेटले. राकेश तिच्याकडे एकटक बघतच होता. तिच्यात आता खूप बदल झाला होता. केस कापले होते आणि मोकळे सोडले होते. जीन्स पॅन्ट आणि टॉप घातला होता. रंग पण बऱ्यापैकी उजळला होता. हलकेसे मेकअप केले होते. खूप खूप सुंदर दिसत होती. तिचे मॉडर्न रूप राकेशला आकर्षित करत होते. 15 वर्षांपूर्वीची साधी भोळी अंजली आता इतकी सुंदर दिसते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याला जसा हवा होता तसाच तिच्यात आता बदल झाला होता. तिचे रूप पूर्णतः बदलले होते. राकेशने अचानक तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला,
मी तुला परत स्वीकारायला तयार आहे. चल आपण घरी जाऊया. आईबाबांना भेटू. त्यांना खूप खूप आनंद होईल. अंजलीने हळूच हातातून हात काढून घेतला आणि म्हणाली, पण मी आता तुला स्वीकारायला तयार नाही. मी तुला तुझ्या आग्रहास्तव शेवटचे भेटत आहे. मला तू सोडलेस तेव्हा तो तुझा निर्णय होता. आता हा माझा निर्णय आहे. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. पक्का निर्धार दिसून येत होता. तिच्या निर्णयात ठामपणा होता. आता तिने पूर्णपणे स्वतःला वचनबद्ध केले होते की स्वतःच्याच मनाप्रमाणे मान सन्मानाने जीवन जगायचे आणि तिचा तो निर्णय योग्यच ठरला होता. तेवढ्यात अंजलीला एक फोन आला. तिने तो उचलला. मॅडम, आपल्याला अमेरिकन कंपनीची ऑर्डर मिळाली आहे आणि त्यासाठी उद्याच अमेरिकेला जावे लागेल. एअरलाईनचे उद्याचे बुकिंग करू का? हो, म्हणून अंजलीने फोन ठेवला. राकेशने फोनवरचे बोलणे ऐकले होते. टेबलवर कॉफीची ऑर्डर आली होती. दोघांनी कॉफी घेतली. मला उद्याची तयारी करायची आहे. माझे खूप पेंडिंग वर्क आहे. मी थोडी घाईत आहे असे सांगून अंजली तिथून निघून गेली. राकेश हतबल झाला होता. बराच वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.